राजकीय आरोप प्रत्यारोपांची रामदास कदमांनी घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रामदास कदमांवर पलटवार केला. 2 दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. शिवसेनेची 450 मतं असताना विधान परिषदेच्या आमदारकीची तिकीट दिली तटकरेच्या मुलालाच. नेमकी जादू काय आहे तटकरेकडे तेच कळत नाही. ते कोणते नाशिकच्या खेळात बुवा काय ते अंगठी बिंगठीचं काय ते आहे प्रकरण, त्यातलाच हा भाग आहे की काय असा संशय मनामध्ये येतोय तटकरेंच्या बाबतीमध्ये. पंचायत समिती आमच्याकडे आहेत, जिल्हा परिषदेची मेजॉरिटी आमची आहे. असं असताना पुन्हा तटकरेच्या मुलाकडे आमदारकी जाते असं नाही काय. काहीतरी जादू असल्याशिवाय होत नाही, लिंबू सिंबू काहीतरी असल्याशिवाय होत नाही. रामदास कदमांना काय वाटतं त्यांचं त्यांना मला माहिती, मला काय माहिती. आता त्यांनी माझ्यावरती घराण्याशाहीचा आरोप करावा म्हणजे तर आणखीनच ठीक आहे. त्याला काय हो दे, त्याला चालतं. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणणं किंवा एखाद्याला पराभूत करणं किंवा आम्हाला पराभूत करणं किंवा आम्हाला निवडून आणणं हा एक भागच आहे ना. तर त्याच्यात काय वेगळं कोणाला मतांतर करता येण्याचं काही कारण नाही. पण माझ्या विरोधामध्ये काम केलं म्हणून त्याचं काय व्यक्तिगत त्याच्या पोटावरती मी नुकसान केलंय एक उदाहरण या जिल्ह्याचं दाखवलं तर मी निवडतोय.